बरा भेटला हा गाडी जोडस. राजू, अरे थांबतो रे. अरे बोला मुरलीराव, काय म्हणता? अरे काही नाही गड्या, म्हटलं चालतं का? ट्रिप होती आपली एक. संध्याकाळचं जाऊ बातन लागे ट्रिप टाकून चालू मूर्तिजापुरात जायला लागते. हा राजू, आता नाही येत राजू. बा दिवसभरच्या ट्रिपा मारून मारून बेदम झालो. लय दूर गेलतो आज, 2-4 ट्रिपा झाल्या. आता रातचं राहू द्या ना, तसा बी रातचा गाडी चालवणं काही बरोबरची गोष्ट नाही. तर म्हटलं सकाळ सकाळून जाऊ ना. कायची होती बाबा ट्रिप? अरे बा आपल्याला पोंगेची डिलिव्हरी करायची आहे, पोंग्याचे पाकिट. ते आपण ते पोंग्याचा बिझनेस सुरू केला ना. ते तुला तर माहित अशी तर मूर्तिजापुरातून मोठी ऑर्डर आली आपल्याला, आपल्या सायाच्या इकून. 1000 पाकिटाची ऑर्डर आहे, तर 1000 पाकिट आहे. तर कसं मला म्हणणं आहे, आजचं गेलो असतो तर मला म्हण सकाळून मला म्हणणार बा सकाळून म्हणजे तर सकाळून जाऊ, काही करू नाही आपल्याला. पण पहिली ट्रिप आपलीच मारजो. नाही नाही, ते पहिली ट्रिप एक तुमचीच होईल, त्याचं काही नाही. पण रातचं काही येत नाही बा आम्ही. हे बा 1000 रुपये घेईन, कारण पेट्रोलचे भाव किती वाढले. हा, त्याच्यानं 1000 रुपये ट्रिप लागेल. बोलणं कसं आपलं पोस्टर आहे ते, मग पाहून पाहून मग गेल्यावर झाल्यावर मग ते बसा किचकटपणा करत ते की आपल्याला पटत नाही. 1000 अरे लय होतील ना रे 1000. म्या म्हटलं 800 रुपये देईन बा. हा, अरे काय राजू, पेट्रोलचे भाव पाहिले का तुम्ही? हा, मूर्तिजापूर का जवळ आहे का राजू? जाणं तिकून मला येणं, तिकून तर मला खालीच यायला लागते की नाही. तिकून थोडी मला काही हे भेटते. हा, ट्रिप भेटते का काय भेटते तिकून? आणि सवारी आपल्या गाडीत का बसतात काय? मग जाणं येणं मला पेट्रोल तर लागतेच ना. नाही बरोबर आहे चालू बी, पण म्हटलं 800 घेणं 800 होते ना. आता 800 बरोबर आहे ना. मी कमी नाही सांगितलं ना. हा, बरं ठीक आहे मग. 800 पण नगदी लागतील गड्या. हा, म्हणजे कसं आपल्याला पेट्रोल नगदी भरायला लागते ना बा. त्याच्याला आपण ट्रिप केसी उदाहरण ठेवत नाही पैसे. तर मग सकाळून पैसे येते ना त्याचा. तर ते कोण आल्यावर त्याचा एक पुढे तसं काही नाही. पण कसं उद्याच्या तारखेत देऊन द्या पैसे. सकाळी सकाळून जाऊ, मग सकाळून 6 वाजता रेडी राहा. पाकिटे गिकिटे तयार आहेत ना, म्हणजे कसं सकाळून माल लोड केला की निघालं. अरे हो, पाकिटा गिकिट एकदम मुख्य आहे, त्याचा काहीच प्रश्न नाही. भरेल आहेत, मोठ्या मोठ्या पन्ने आलेले आहेत ना, पण सोय आहे एक. फक्त टाकणे आणि पद्धतशीर माल कसा तो सांभाळून न्यायला लागते. तर पहिली गाडी कशी मोठी दाटी आहे, तर जास्त मग ते दाबदुबत नाही म्हणून. बरं मग सकाळून 6 वाजता काय नक्की. मग आता कोणाचा होकार घेऊ नको फालतू, मग माझी ट्रिप मागं पुढे करशील. म्हणजे कसं सकाळी म्हणेल आहे आपण डेली मॉलवालेले, मॉलची ऑर्डर आहे ना मोठी, तर फक्त आणून द्या लागते फक्त. बापा रे, मॉल मधून भेटली का लागे ऑर्डर? मोठ्या मोठ्या दुकानाची ऑर्डर घेऊन राहिलो राजू मग तो. मॅम म्हटलं असंच आहे का जवळपास गावातल्या गावात? मस्त चालू राजू कारभार सुधरवला मग तुम्ही तर. अरे नाही रे बा, कारभार गिरभार कायचा चालू आहे आपलं, टाकापुरतं रामायण आहे. घरचे आपल्याला मेहनत करून राहिले, तर आपला बी त्याला हातभार इकडचं काम आपल्या इकडे आहे. हे सायाची इकून आली ना रे आपल्याला ऑर्डर. तेच तर म्हटलं लय दूर लग्गा लावला तुम्ही. अरे माय सासरवाडी तिकडेच आहे ना, तर त्याची होती ओळख, तर त्यानं दिली ऑर्डर रे. आता कशी एकदा ऑर्डर कम्प्लीट झाली की आम्ही बी निसकायची. म्हणून म्हटलं बरं मग भेटू सकाळून 6 वाजता. ये काय माझ्या दारात गाडी घेऊन बसतो, आज माल टाकणे चाललं झाले. हा हा, निसकायची रा 6 वाजता, म्हणजे 6 वाजता तुमच्या दारात गाडी येईल. आणि सांगत जा अशा कुठच्या ऑर्डर असल्या तर. आपल्याला म्हणजे कसं माल पोस्टी करायला आपली गाडी ओके आहे, काही टेन्शन नाही. तुम्हाला माहित आहे आपलं काम कसं आहे, चोख काम आहे आपलं. का हो सतू, तू तर म्हणस की अशी म्हणे येतो, अजून तर काही आली नाही. तिचा फोन घेऊन आलता का डबल काही? नाही हो बाबा, आज येतो म्हणेन ती. आता काल सण झाला तर मग आज येईन. मग आता सकाळची येते बाप्पा का संध्याकाळची येते, ते तिच्या सोयीनच येते ना. पाहुणा बी येतो म्हणे का संग? काय ह्या दोघीच मायले की येतात? यानं म्हटलं म्हणे पाहुण्याले की या जेवेले म्हणून, तर मग पाहुणा म्हणे ते सुट्टी नाही, तर मग काही नसं म्हटलं म्हणे. मग आता काय घेऊन येते संग का घ्यायला येते, तर काय सांगा. नाही तर गाडी पाठवून देईन त्याच्या घरी. काय बाप्पा गाडी ड्रायव्हर पाठवून देतील. काय बो बाई, 2 रोज झाले पाय भल्ला दुखून राहिला टोंगाजवळ. खाली वदर पडला वाटते लेख. काय हो बाबा, चालताना खालीवर पडल्या नाही दुखते बरं. आणि नाही तर बापा डोंगर येत लय दुखतात. माय तसे डोंगर दुखतात बापा, उठता बसता त्रास होते. आता तुमच्याले बी वयानुसार दुखतीनच बाबा. त्याला काही लावा लागत होतं मग काही. आता मलम गेलम तर नशीनच म्हणा घरी. नाही हो बाई, मला म्हण गेलं काय जावं. अहो आता 2 रोज झाले दुखून राहिला. मला वाटते तो आता खाली वरच पडला. पाय देताना जसं का दिसत नाही ना हो, असं खाली वदर दिसते.
अन त्याच्यानं झालं अशी. काय झालं मामाजी? अव काही नाही सुनबाई, हा टोंगया 2 दिवस झाले जरसा दुखून राहिला. तेच सांगितलं सतुले. अन का हो सुनबाई, ते पोंग्याचं काय झालं? कोई नाही ते. हा मग आता ऑर्डर झाली कम्प्लीट, पाकिट तयार आहे, तो नेऊन दे म्हणा. कशी आपल्या घरून एकदा माल पोचते झाला की आपणही सुटलो. म्हणजे कसं घरी पाकिट फुटले गिटले लेकरं दांगडो करतात. कोई नेते हा. हो, ते गाडीवाल्याच्या इकडेच गेले. तर गाडीवाल्यालाच म्हणत आज संध्याकाळचा घेऊन जातो म्हणत. तो काय आज संध्याकाळी येते का उद्या सकाळचा नेते, आता काय ते बोला करतील त्याच्यासोबत. ते बोलायलाच गेले गाडीवाल्यासोबत. तुमच्या टोंगाळ्याले मी म्हटलं मामाजी माझ्याजवळ ना आपलं मोहरीचं तेल आहे. मोहरीचं तेल सरसोचं तेल आहे ना, लय बातच बसते टोंगाय गिंगाय. लावा जरासं आणि हातानं आरामशीर चोचाय करा. जास्त काय चव नका बापा, हलक्या हातानंच करा. मसाज केली की बशीन. थांबा मग मी काय देतो. आम्हा न देजो. कर तू तुला धंदा गिंदा निच्याच्या वागती दिलं तर चालते. रातचं लावून देईन आणि झोपून राहीन. माय सात्रीवर मग आज ते देजो मला एखादा जुना कपडा गिपडा, नाही तर डागीक लागतील बापा त्या वाकईले. तोच भोवती गोरजून धुवायचा. नाही हो मामाजी, एवढे डागी नसत लागत त्याचे. एवढं काढलं पच थोडी लावा लागते. असं जसं घेतलं हातानं लावलं की जसं घंटाभर हात फिरवला त्याच्यावर की मसाज होते. नस गीस कोणती डबेल असली की मोकाय होते. बाबा तुमच्या सुनेजवळ प्रत्येक गोष्टीचा इलाजच आहे. देजो तेल बरोबर आहे. सरसोच्या तेलानं कसं मालिश केली की बाबा आराम पडेल तुम्हाला टोंगळाले. माझ्याजवळ देजो, मीच लावून देईन संध्याकाळी बाबाच्या पायाले. आले ते काय म्हणे हो गाडीवाला? अबा तो रातचा नाही म्हणे, तो म्हणे रात्री नाही गाडी चालवत म्हणे मी. आता त्याला म्हटलं किती का दूर जायला लागते रे, म्हटलं चल 2-3 घंट्यात तर पोचतो म्हटलं आपण. 2-3 घंटे चालले लागतात. पण आता कसं आहे त्याच्या मनावरच ते. आता दिवसभर ट्रिपा मारून आला, जीवार आलं. सकाळून जाऊ म्हणे. तर मग सकाळून 6 वाजताच निघतो. त्याला बी सांगितलं मी, म्हटलं पहिली ट्रिप माहीच दे म्हटलं बा मारून. सकाळ कसं सकाळच्या दिवसात तो माल तर ती गेलाच पाहिजे. 3 दिवस झाले ना त्याला, आपल्याला 3 दिवस दिलते ना, मग तिसऱ्या दिवशी तर ती माल पोचलाच पाहिजे. मग सकाळून लवकर उठतो जरा शिकन देजो मला स्वयंपाक पाणी करून. काही घरून जेवून गेलं की टेन्शन नाही मग. आणि सुनबाई एखादी भाकर करतं का पोळी करतं तर त्या गाडीवाल्याची बी शिल्लक करजो आणि याच्या संग देऊन देजो. नाही तर मग ते फालतू नाश्ता पाणी मागतील अजून. तो पाहिजो रे बा, नेजो संग केल दिलं. जेव म्हणजो त्याले, जेवला तर जेवला, नाही जेवला तर बा ते हॉटेलात म्हणेन तर हॉटेलात खाऊ घालजो. नाही तर मग काही गोष्ट काढू नको. भाडं देऊन राहिला ना, मग आपण कुठे एवढं डोक्सल ताण काही घेऊ नको. आपला माल पोचता कर शांततेनं, तर ती बाय शांततेनं दे. तो हातानं काढून देतो पाकिट, मालका संग बोलजो. नाही तर भरगण ठेवून देशील आणि चालला येशील. आणि मनोहरले फोन कर, कारण त्याच्या माध्यमातून भेटलं की नाही आपल्याला, तो आहे की नाही मध्यस्थी, तो त्याला फोन कर. सांगून दे की सकाळ माल घेऊन चाललो म्हणून मी तर ती. आणि त्याला बी बोलावून घे, त्याच्या आमने सामने बरं राहते. आणि मालका संगच बोलून घे. एक वरी असं पैशाची घाई नको करू. म्हणजे ओळखूनही आलं पाहिजे लयच. आता मनोहरचा ओळखीचा आहे ना, एवढा काय काढला का? माणसं लागले काय? काही डुबत नसते कोणी. विश्वासावर असं दुनिया चालते. फक्त कसं मालका संग बोलून घेजो. मालकाची भेट झाली एकदा की काम पद्धतशीर होते. मनोहरला आताच फोन करून देतो आणि त्याला म्हणा तू बी ये म्हणा सकाळ तर ती. आणि मी पोचतोच म्हणा 9 वाजे तू पोचतो. तू 8:30-9 वाजतील मी म्हणतो तुला फारी फार. हा ना बाबा, मनोहरले केला मी फोन येता येता. मग शांताराम भाऊच्या फोनवरूनच केला. आणि मी काय म्हणतो, सकाळी एक फोनच घेऊन येतो मी. ते लय होऊन राहिलं दुसऱ्याच्या घरीचा फोन आले हमेशा साजराही नाही वाटत. तर एखादा फोन घेऊन येईन म्हटलं. स्वस्त आज आपल्याला असा कोणता लय महागाचा पाहिजे. कसं फोन आले आणि गेले तरी मग बरं राहते ना. हे कसं या काळात लोकांच्या घरी साजरी लागत, ज्याच्या त्याच्याजवळ फोन झाले ना. आणतो बाबा एक फोन मग मी. नाही मग काय तर तुला मी मागच म्हणलं होतं की फोन घेऊन घे रे. फोन जवळ पाहिजे. फोन असला माणसाजवळ की कोणाला नंबर देते माणूस, लवकर बोलणं होते. आणि आपले सोयरे लोकांच्या घरी ते शांताबाईच्या घरी फोन करतात. त्याले बिचारायले आपल्या घरा लोक सांगायले या निरोप घेऊन या. आणि असं का कोणता काळ कोणता आला का चिकटल्या लेकराजवळ फोन आहे. फोन घेऊन घे. आणि हे बाय मागच्या सारखा हारू नको. हारवलता का देलता का कोणाले तर सांभाळून ठेवજો फोन. आणि का हे आशाबाई येऊन राहिल्या काय मग त्याचं कसं काय फोन काय आता कसं लावावं त्याने? म्हणजे फोन लावा ना आपल्याला माहित होईल ना का फाट्यावर तुम्हाला घ्यायला जायला लागते त्याले का काय? हा तिने काय घ्यायला झाला ते. हो त्याच्या घरी गाडी आहे ना, ती गाडी नेतात. आणि ते आता येणारही नाही मला वाटते. सकाळी चीन नाही तर ते त्याचं काही सांगता नाही येत बा.
घरी गाडी असली की केदाही निघतात. आणि ते येते तिचं तिचं नको टेन्शन घेऊ तू. तिची काय गोष्ट आहे ती आता बी यायला भेट नाही ना सकाळून येईन ते तिचं काय मनाचं राज आहे. हो ना, पण म्या काय म्हटलं, जर सकाळी भाजीपाला बी आण जा, उद्या येता येता. आता कसा घरचा सबन भाजीपाला सरला आणि मग आता बाई येतात तर मग कसं भाज्या घ्यायच्या घरात पाहिजेत, मग बघतात काय करा सुचत नाही. तर म्हटलं मग उद्या येता येता भाज्या घेऊन ये जा. बरं मग मला सांगा थैली त्याचं एक. घेऊन येईन सकाळी भाजीपाला सोबत. आणि किराण्यात काही आणा लागते का हाय घरी? नाही नाही, किराणा आहे, किराणाचं नाही टेन्शन, फक्त भाजीपाला सरला होता. आणि मग त्या दिवशी तुम्हाला म्हटलं आणा, तुम्ही आणला नाही. आता काय ते घरच करणं चालू आहे निरा, तर म्हटलं कसं भाजीपाला आण जा. आणि हे पाय बाबू मोठले सकाळ संध्याकाळची मी चालली जाईन. आता कसं आशा सकाळून झाली ना, तुम्ही संध्याकाळी चालली जाईन. हा आता लय दिवस झाले बाबू, मा घरी बी पंचायत पडलीशी. हा आता हे 2 दिवस अजून नाही मोडले. आता ती पोरगी येतो म्हणे, मी जर चालली गेली ते म्हणते ती पाय बाईला म्हटलं मी थांब, मी येतो तर लागे थांबली नाही बाई, असं होत होतं. आता हे आता आली ना, आता कशी आजची रात नाही का होती तिच्या संग राहिलं होत्या ते सकून बी सकाळी दिवसभर राहतो, संध्याकाळी चालली जाईन म्हटलं सकाळ. आता ही पोरगी केदा येते केदा नाही बाबा. पण तशी बाबा मी सकाळ संध्याकाळची चालली जाईन रे, माझ्या घरी पंचायत आहे ना, ते सुनायचे चालू आहे ना रे, ते बी जा वाटते. म्हणून मग आता मग सकाळ संध्याकाळची चालली जाईन बाबा मी. काय बरं तुमच्या सोयीनं तुमचं जसं ठरेल आहे तसं करा. पाहुण्यान फोन केलता का, पाहुण्याले म्हण रे बाबू जेवायला या म्हणून म्हणजो, जवाई माणूस आहे म्हणून मला म्हणलंच नाही. आ म्हणून टाकजो तोंडापुरतं का होईना की म्हणा बापू या जेवायले. आणि या लायण्या पाहुण्याली म्हणजो म्हणा या जेवायले, आपण याचे तर येतील, नाही याचे तर नाही येतील. आपला वार चुकून टाका. काय कसं राहते बाबू, जवायचे बोल येतात मग फालतूचे, त्याच्यापेक्षा आपण आपलं काम करून टाका. हो बाबा मी त्या दिवशी मोठ्या बापूले म्हटलं होतं का हो बाई तर तशीच गोष्ट आहे की नाही. तर ते म्हणत नाही काही येत नाही. लाईन पाहुण्याली मी म्हटलं मी त्या दिवशी बाईचा फोन आला आशाचा की मी येतो त्या दिवशी तिला म्हटलं पाहुणे होतीच होती. तर मी बोललोच पाहुणे सांगू की तुम्ही जे आले या. तर ते म्हणत मला सुट्टी नाही. मग मी म्हटलं रविवारी या बाई हा, तर पाहू म्हणून असं म्हणत ते. त्याच्या सोयीनं आपलं काम आपण करून टाका. जाय नीज मग लवकर आज सकाळून लवकर उठतो. जर सकाळून कसं पहिले काम करून टाकते, पहिले तो माल पोचता करून दे, म्हणजे कसं सबन काम आपल्या इकडे होतच राहतात. मग येतोच तर ये. अरे मी आता काय करत असतो, सायकलवर पोंगे बी घेत असतो की नाही केले, तर मग मला सायकल चालवणं बी होते आणि की पोंगे बी इकणं होता. त्याला दारात आलती मी काल, तू दारात तर नाही केलं पोंगे असा कल्ला, तू तर आलाय नाही बाहेर. हा का, मला ध्यान नाही हो मग पिंके. मग यंदाच्या साल तू सायकलनं जाशील का पिंकी शाळेत? मग काय तर सायकलनं जाईन ना बाबू, माझी सायकल आहे ना माझ्याकडे एवढी साजरी. मी सायकलनं जात जाईन शाळेत. आणि तुम्ही दोघं जण सायकलनं ना येत जासान का? बाबा त्याला जोड तर आहे रे सायकल, लागे त्याला वाढदिवसाला तर दिली बाबानं घेऊन. लगे किसना जोडी आहे बाप्पा, मला जोडी झाली आता सायकल. आता आपण सबंध जण जात जाऊ ना सायकल नस रे. हा चालते ना, सायकलनं जात जाऊ ना, मजा येते ना. मजा येते, आपण सायकलनं जात जाऊ. कोणाची गाडी आली रे? किती मस्त गाडी आहे रे किसने, आपल्या सायकल पेक्षा बी मस्त आहे का रे? सायकल असते सायकल, आणि 4 व्हीलर आहे ना मॅडे, मोठ्या माणसाची शिनी कोण्या श्रीमंताची, मग मोठ्या लोकांजवळच ते गाडी. आपण लहान आहो ना मग आपल्याला सायकलच असते. आपण बी मोठं झालं की अशीच गाडी घेणार आहो बाई, आपला गोष्ट अलग आहे पिंके. मी अशीच गाडी घेईन, पण मी पांढऱ्या रंगाची घेईन का? पांढऱ्या रंगाची साजरी दिसते. होय पांढरा बगडा, तू बी पांढरा बगडा आणि ते गाडी बी पांढरी, ते पांढरेच पांढरे. शान पट्ट्या नको करू पिंकडले, नक्कीच फोडीन झाला बिना नाकाची. ओ बे चपट्या नाकाच्या उंदर तोंड्या मकडांमधनं अबे माझ्या हाते आहे ना याच्यात तर. आता मी पिंकी. अरे मैं शावनी दीदी बा आली. ओ शावनी मी पिंकी थांब ना. कशी आहे वे, तिने थांबवली बी नाही गाडी. मी बी गेली असते ना घराला बसून.
तुझ्याजवळ टाइम नाही म्हणून सांग. माझ्या घरी पाहुणे आले नाही तर सांगितलंच तुला गंमत जराशी. चालला मोठा, भेटू सकाळी भेटू. थांब, माझी आत्या आली. मी चालली, माझी आत्या आली, माझी आत्या आली. माझी आत्या आली. मला घरी तर आता पाहुणेच पाहुणे झाले. माझी मोठी आत्या, लाईनी आत्या, लागे श्रावणी दीदी बी आली. मला दिसली गाडी. आता माझ्या घरी मज्जाच मज्जा आहे. मी तर चालली घरी.